नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल हळदी कुंकू असताना स्नॅकची चटपटीत रेसिपी कशी बनवायची। प्रत्येक मैत्रिणी आणि नातेवाईक तुमचे कौतुकच करत राहतील अशी रेसिपी। तर ही रेसिपी कोणती आहे यासाठी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 बारीक चिरून घेतलेली मिरची, लसूण, कोथिंबीर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी आता हे बारीक करून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही पाणी न घालता इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता यानंतर इथे एका बाउलमध्ये मी 5 ते 7 उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आपल्याला अगदी मऊ असे शिजवून घ्यायचे आहेत। हे आपल्याला हाताने या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला स्मॅशरचा वापर करायचा नाही। बटाटे आपल्याला अगदी थोडे मोठे लहान या पद्धतीने ठेवायचे आहेत। आता यामध्ये आपण 1-2 चमचे बारीक केलेली ही पेस्ट घालून घेणार आहोत। इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा ओवा घालून घेणार आहोत। आता ओवा घातल्यानंतर यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा धने पावडर घालायची आहे। इथे मी 1 चमचा धने पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे आणि अगदी चिमूटभर हळद आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। आता आपल्याला हाताने हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत इथे आपण कणिक मळून घेणार आहोत। इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही इथे गव्हाचे पीठ देखील वापरू शकता। 1 वाटी मैदा घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी थोडेसे मीठ यामध्ये घालून घेते। आता मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला 1-2 चमचे तेल गरम कडकडीत करून घ्यायचं आहे। ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे तेल आपल्याला गरम कडकडीत करून घ्यायचं आहे आणि ते तेल आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे। आता इथे मी हे तेल यावरती घातलेलं आहे। आपण हे चमच्याने सुरुवातीला थोडेसे मिक्स करून घेणार आहोत। 1-2 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता चमच्याने हे चांगले मिक्स केल्यानंतर आपल्याला हे हाताने या पद्धतीने पीठ पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलाचे जे मोहन आहे ते पिठाला चांगले लागले जाईल। आता इथे आपण हे या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाण्याचा वापर करत याचा एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। आता याचा आपण गोळा तयार करून घेणार आहोत। आता इथे याचा आपण घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे। यावरती प्लेट ठेवून 15 मिनिटांसाठी हे पीठ चांगले भिजून द्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर इथे हे पीठ चांगले भिजलेले असेल। आता या पिठामधील आपल्याला 2 गोळे तयार करून घ्यायचे आहेत। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने गोळा इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। खूप मोठाही नाही आणि खूप लहानही नाही, या पद्धतीने गोळे इथे आपण तयार करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला सुरुवातीला एक गोळा घेऊन इथे आपण याची पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत।
पाहू शकता तुम्ही इथे आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे। आता याच पद्धतीने इथे आपल्याला आणखीन एक पोळी लाटून घ्यायची आहे। इथे मी आणखीन एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि ती एका प्लेटमध्ये साईडला ठेवून दिलेली आहे। आता आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला या पद्धतीने यावरती पूर्णसे पसरून घ्यायचं आहे। इथे आपल्याला हे मिश्रण पसरून घेताना हाताला अगदी थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे मिश्रण आपण या पद्धतीने पसरून घेणार आहोत। इथे आपण या पोळीवरती हे पूर्ण मिश्रण घालून घेणार आहोत आणि या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण पोळीवर पसरून घ्यायचं आहे। आता इथे आपण हे सर्व मिश्रण या पोळीवरती लावून घेतलेलं आहे आणि यावरती आपण दुसरी पोळी या पद्धतीने घालून घेतलेली आहे। आता ही पोळी यावरती घालून घेतल्यानंतर यावरती आपल्याला हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राची पोळी इथे आपल्याला काढून घ्यायची आहे। आता इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने हे या पद्धतीने कट करून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण शंकरपाळी कट करून घेतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। आता हे कट करून घेतल्यानंतर आपल्याला सुरुवातीला कडेचे चौकोनी भाग काढून घ्यायचे आहेत। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे हे तयार झालेले आहे। आता इथे आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपल्याला हे तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे छान असे तळून घ्यायचं आहे। जोपर्यंत यावरच्या बुडबुड्या कमी येत नाहीत तोपर्यंत हे झाऱ्याने किंवा चमच्याने हलवायचे नाही। आता एक 5 ते 10 मिनिटांनंतर याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे। पाहू शकता तुम्ही मस्त असा गोल्डन कलर आल्यानंतर हे आपण काढून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व इथे हे तळून घेणार आहोत। आता हे तळून घेतल्यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये बारीक शेव आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स केलेली आहे। आता हे आपल्याला या पद्धतीने सॉसमध्ये बुडवून त्यानंतर यावरती शेव लावून घ्यायची आहे। इथे आपली ही मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा।